मित्रांनो, पहिल्यांदा गुगलवर ई श्रम कार्ड लिहून सर्च करा. सर्च केल्यानंतर इथे ई श्रम कार्डची ऑफिशियल वेबसाईट दिसेल. या वेबसाईटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर या वेबसाईटचे होम पेज ओपन होईल. या पेजवर आल्यानंतर इथे उजव्या साईडला रजिस्टर ऑन ई श्रम असा टॅब दिसेल. या टॅबवरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती सेल्फ रजिस्ट्रेशनचा बॉक्स दिसेल. यामध्ये आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली बाजूला दिलेला कॅप्चा जसाच्या तसा इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे सदस्य नाहीत म्हणून इथे नो सिलेक्ट करा. आणि खाली सुद्धा तुम्ही एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे सदस्य नाहीत म्हणून इथे सुद्धा नो सिलेक्ट करा. त्यानंतर खाली सेंड OTP या बटनावरती क्लिक करा. आता तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल. तो OTP इथे टाका आणि खाली सबमिट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर आल्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाका. खाली फिंगरप्रिंट, इरियस आणि OTP या तीनही ऑप्शनमधून OTP हा ऑप्शन बाय डिफॉल्ट सिलेक्ट राहील. त्यानंतर खाली बाजूला दिलेला कॅप्चा जसाच्या तसा इथे टाकून खाली दिलेल्या आय ॲग्रीला ॲक्सेप्ट करा. त्यानंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर पुन्हा तुमच्या आधारला लिंक असलेल्या नंबरवरती एक OTP आला असेल. तो OTP इथे टाका आणि व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती आल्यानंतर इथे आपण पहिली जी स्टेप आहे ती आपण कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन क्वालिफिकेशन, ऑक्युपेशन अँड स्किल्स आणि बँक डिटेल या 5 स्टेप कंप्लीट करायच्या आहेत. या पेजवर तुम्हाला कंटिन्यू टू अदर डिटेल्स असे लिहिलेले दिसत असेल. यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर दुसरी जी स्टेप आहे पर्सनल इन्फॉर्मेशनची ती ओपन होईल. या स्टेपवर आल्यानंतर इथे जे तुम्हाला लाल स्टार असलेले ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये माहिती भरायची आहे. मॅरिटल स्टेटस या ऑप्शनमध्ये तुम्ही विवाहित आहात की अविवाहित जे काही असेल ते यामधून सिलेक्ट करा. त्यानंतर फादर्स नेममध्ये तुमच्या वडिलांचे पूर्ण नाव टाका. त्यानंतर मदर्स नेममध्ये तुमच्या आईचे पूर्ण नाव टाका. त्यानंतर सोशल कॅटेगरी या ऑप्शनमधून तुमची जी कास्ट कॅटेगरी असेल, SC, ST, OBC, जनरल जी काही कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा. खाली कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. नाही केले तरी चालेल, मॅन्डेटरी नाही. ब्लड ग्रुपसुद्धा मॅन्डेटरी नाही. त्यानंतर इथे डिफरंटली ॲबल्ड हा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्ही अपंग असाल तर येस सिलेक्ट करा, नसाल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर खाली नॉमिनी डिटेल्स विचारलेली आहे. यामध्ये नॉमिनीची माहिती भरली तरी चालेल, नाही भरली तरी चालेल, ही सुद्धा मॅन्डेटरी नाही. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तिसरी स्टेप ओपन होईल. यामध्ये आपले राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा. ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुमच्या आधार कार्डमध्ये जो पत्ता दिलेला आहे तो पत्ता इथे टाका. एरिया, वार्ड, नगर जे काही असेल ते इथे टाकून घ्या. त्यानंतर राज्य सिलेक्ट करा. तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तहसील सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुमच्या गावाचे नाव आणि पिनकोड टाका. त्यानंतर खाली तुम्ही दिलेल्या पत्त्यावर किती वर्षापासून तुम्ही राहत आहात ते सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्ही वरती जो करंट ॲड्रेस टाकलेला आहे तोच ॲड्रेस खाली परमनंट ॲड्रेसमध्ये पुन्हा जसाच्या तसा टाकून घ्या आणि खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर चौथी स्टेप ओपन होईल. यामध्ये तुमचे जे काही शिक्षण झालेले असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची जी मंथली इन्कम आहे ती यामधून सिलेक्ट करा. त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आता इथे तुमच्या स्क्रीनवर ऑक्युपेशन अँड स्किल ही 5वी स्टेप ओपन होईल. या स्टेपवर आल्यानंतर तुम्ही ओला, उबेर, झोमॅटोमध्ये काम करत असाल तर इथे येस सिलेक्ट करा, अन्यथा नो सिलेक्ट करा. त्यानंतर प्रायमरी ऑक्युपेशनच्या खाली निळ्या कलरमध्ये NCO कोड लिस्ट असे लिहिलेलं दिसत असेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक PDF ओपन होईल. या PDF मधून तुम्ही करत असलेले काम तपासून घ्या. त्यानंतर इथे ते काम सर्च करा.
सर्च केल्यानंतर त्या कामाच्या नावाची लिस्ट दाखवल्या जाईल। या लिस्टमधून ते काम सिलेक्ट करा। त्यानंतर इथून तुम्हाला त्या कामाचा किती वर्षाचा अनुभव आहे ते सिलेक्ट करा। त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा। त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्सची शेवटची स्टेप तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल। इथे तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर टाका। त्यानंतर खाली पुन्हा तोच अकाउंट नंबर रिपीट टाका। त्यानंतर खाली अकाउंट होल्डरचे नाव टाका। त्यानंतर खाली बँकेचा IFSC कोड टाकून सर्च करा। सर्च केल्यानंतर बँकेचे नाव आणि शाखा ऑटोमॅटिकली आलेलं असेल। त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर नवीन पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल। तुम्ही भरलेली माहिती एकदा या पेजवर वाचून घ्या। जर काही चुकलं असेल तर खाली एडिट या बटनावर क्लिक करून पुन्हा माहिती भरू शकता। भरलेली माहिती बरोबर असेल तर इथे ॲक्सेप्ट करा आणि खाली दिलेल्या सबमिट या बटनावर क्लिक करा। सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता तुमचे ई श्रम कार्ड बनून तयार आहे। याला डाउनलोड करून याची प्रिंट काढून लॅमिनेशन करून ठेवू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड घर बसल्या काढू शकता। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।